सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 53. श्लोक पाहूयात. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि तदा. श्लोकाचा अर्थ पाहूयात. श्रुती म्हणजे वैदिक ज्ञानाचे, विप्रतिपन्ना म्हणजे सकाम कर्मांमुळे प्रभावित झाल्याविना, ते म्हणजे तुझे, यदा म्हणजे जेव्हा, स्थास्यती म्हणजे राहतो, निश्चला म्हणजे अविचलित, समाधव म्हणजे दिव्य भावनेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये, अचला बुद्धी म्हणजे स्थिर किंवा दृढ बुद्धी, तदा म्हणजे त्यावेळी, योगम म्हणजे आत्मसाक्षात्कार, अवाप्स्यसी म्हणजे तू प्राप्त करशील. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. अर्जुनाच्या मनात परिवार धर्म आणि क्षात्र धर्म याविषयीच्या विचारांनी द्वंद्व निर्माण झाले. कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाच्या परिणामांचा विचार त्याने भगवंतांजवळ बोलून दाखवला आहे. यामध्ये त्याने आप्तस्वकीयांच्या व गुरुजनांच्या हत्येच्या पापापासून ते वर्णसंकरापर्यंत अनेक गोष्टींविषयी पांडित्यपूर्ण विचार केला आहे. या वैचारिक द्वंद्वामुळे अर्जुनाची बुद्धी विचलित झाली आहे. म्हणून भगवंत त्याला समजावतात की ज्या क्षणी तू मोहातून मुक्त होशील तेव्हा वैराग्य प्राप्त करशील. जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांचे सेवक आहोत आणि त्या भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे आपले एकमात्र कर्तव्य आहे हे जाणणे होय. आपल्या बाबतीत मात्र असे घडत नाही. जेव्हा आपण खूप काही ऐकतो व वाचतो तेव्हा आपली बुद्धी विचलित होते. सर्व इंद्रियांमध्ये कान हे अतिशय शक्तिशाली इंद्रिय आहे. एखादे छोटे बालकही 2-3 वर्षांच्या कोवळ्या वयात केवळ ऐकून आपली भाषा शिकते. सर्व भोगांची रुची ही त्याच्याबद्दल ऐकल्यानेच तयार होते. वेगवेगळी वचने ऐकून विचलित झालेली बुद्धी जेव्हा आत्मतत्वात अचलपणे स्थिर होईल तेव्हा योगाची प्राप्ती होईल. योग म्हणजे जीवात्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे. एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये. तसेच स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्मे करण्यात मग्न होऊ नये असे भगवंतांना वाटते. म्हणून भगवंत म्हणतात, ही बुद्धी तू परमात्म्याशी एकाग्र केलीस तर ती स्थिर होईल व तुला परमतत्वाची प्राप्ती होईल. अर्जुन हा मुळातच बुद्धिमान व सर्वश्रेष्ठ धनुर्धरही होता. भगवंतांनी अर्जुनाला क्षात्र धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले. तसेच कर्मयोगाचे वर्णनही केले. भगवंतांची ही निरनिराळी सूत्रे ऐकून अर्जुनाच्या मनात आता हा स्थिर बुद्धी पुरुष कसा असतो याबद्दल प्रश्न निर्माण झाला. म्हणून भगवंतांना तो त्याबद्दल विचारतो. ते आपण पुढील श्लोकामध्ये पाहणार आहोत.
या श्लोकाचा थोडक्यात सारांश असा आहे, परस्पर विरोधी ऐकलेल्या ज्ञानाने गोंधळलेली बुद्धी जेव्हा समाधीत स्थिर होते तेव्हाच खरा योग प्राप्त होतो. आत्मसाधनेत बुद्धीचे स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. बाह्य मतांमध्ये न अडकता अंतर्मुख होऊन स्वानुभवात स्थिर राहणे हेच खरी योगस्थिती आहे. तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी काय शिकवण मिळते तर शास्त्र, ग्रंथ, प्रवचन उपयुक्त आहेत, पण मनाला स्थिर करणे आवश्यक आहे. बुद्धी बाह्य आवाजांनी विचलित झाली तर शांती प्राप्त होत नाही. समाधीमध्ये स्थिर बुद्धी म्हणजेच योगाची प्राप्ती होते. ही स्थिती आल्यावर साधक खऱ्या अर्थाने मुक्त होतो. म्हणून आपणही आपले जीवन जगत असताना जेव्हा खूप काही ऐकतो तेव्हा आपली बुद्धी स्थिर करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील 53वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.